जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 9वा नाना उपासना निरूपण नाम श्रीराम समर्थ। पृथ्वीमध्ये लोक नाना त्यास नाना उपासना, भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई। आपुल्या देवास भजती नाना स्तुती स्तवने करीती, जे ते निर्गुण म्हणती उपासनेसी। याचा कैसा आहे भाव, मज सांगिजे अभिप्राव। अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे। निर्गुण म्हणजे बहुगुण, बहुगुणी अंतरात्मा जाण। सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा। सकळ जनासी मानावे ते, एका अंतरात्म्यास पावते। अधिकार परत्वे ते मान्य कीचे। श्रोता म्हणे हा अनुमान, मुळी घालावे जीवन। ते पावे पानोपान हे साध्य प्रचिती। वक्ता म्हणे तुळशीवरी, उदक घालावे पात्र भरी। वरी न थिरे निमिष भरी, भूमीस भेदे। थोरा वृक्षास कैसे करावे, शेंड्या पात्र कैसे न्यावे। याचा अभिप्राव देवे मज निरोपावा। पर्जन्याचे उदक पडते, ते तो मुळाकडे येते। हातची पावेना तेथे काय करती। सकळास मूळ सापडे, ऐसे पुण्य कैसे घडे। साधू जनाचे पवाडे विवेकी मन। तथापि वृक्षाचेनी पडी पाडे, जीवन घालिता कोठे पडे। ये गोष्टीचे साकडे काहीच नाही। मागील अशंकेचे निरसन, होता झाले समाधान। आता गुणास निर्गुण कैसे म्हणती। चंचळपणे विकारले, सगुण ऐसे बोलिले। येर ते निर्गुण उरले गुणातीत। वक्ता म्हणे हा विचार, शोधून पहावे सारासार। अंतरी राहता निर्धार नाव नाही। विवेकेची तो मुख्य राजा, आणि सेवकाचे नाव राजा। याचा विचार समजा वेवाद खोटा। कल्पांत प्रळयी जे उरले, ते निर्गुण ऐसे बोलिले। येर ते अवघेची झाले मायेमध्ये। सेना शहार बाजार, नाना यात्रा लहान थोर। शब्द उठती अपार, कैसे निवडावे। काळामध्ये पर्जन्य काळ, मध्यरात्री होता निवळ। नाना जीव बोलती सकळ, कैसे निवडावे। नाना देश भाषा मते, भूमंडळी असंख्याते। बहुऋषी बहुमते, कैसी निवडावी। वृष्टी होताच अंकुर, सृष्टीवरी निघती अपार। नाना तरु लहान थोर, कैसे निवडावे। खेचरे भूचरे जळचरे, नाना प्रकारीची शरीरे। नाना रंग चित्र विचित्र, कैसी निवडावी। कैसे दृश्य आकारले, नाना परी विकारले। उदंडची पैसावले, कैसे निवडावे। पोकळीमध्ये गंधर्व नगरे,
नाना रंग लहान थोरे, बहुव्यक्ती बहुप्रकारे कैसी निवडावी. दिवस रजनीचे प्रकार, चांदणे आणि अंधकार, विचार आणि अविचार कैसा निवडावा. विसर आणि आठवण, नेमस्त आणि बाष्कळपण, प्रचित्त आणि अनुमान येणे रीती. न्याय आणि अन्याय, होय आणि न होय, विवेके वीण काय उमजो जाणे. कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे. धनाढ्य आणि दिवाळखोर, साव आणि तस्कर, खरे खोटे हा विचार कळला पाहिजे. वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, सारासार विचार स्पष्ट कळला पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नाना उपासना निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.